नमस्कार मित्रांनो, सर्वांचे व्हिजन अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत, मनापासून स्वागत. मित्रांनो, डी.एड. बी.एड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टी.ई.टी. संदर्भात नाशिक सिटी दिव्य मराठी या वृत्तपत्रामध्ये टी.ई.टी. संदर्भात बातमी आली आहे. टी.ई.टी. जी काही टी.ई.टी. नियोजित 2024मध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये होणार होती, ती आता पुढे ढकलण्याच्या दृष्टीने संकेत मिळत आहेत. टी.ई.टी. परीक्षा ही आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याची परिषदेतर्फे संकेत देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, काय आहे टी.ई.टी. संदर्भात ही बातमी, ती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरती किंवा टी.ई.टीची संपूर्ण माहिती अप टू डेट आपल्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पाहूया टी.ई.टी. संदर्भात काय बातमी आहे ती. मित्रांनो, राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात टी.ई.टी. परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मराठी, इंग्रजी, उर्दू या 3 वेगवेगळ्या माध्यमांमधून परीक्षा घेण्याचे काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे परीक्षा लांबणीवर पडली. त्यातच कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांसह केंद्रही उपलब्ध होणार नसल्याने टी.ई.टी. निवडणुकीनंतरच होण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनातर्फे वर्षातून 2 वेळा टी.ई.टी. परीक्षा घेणे अपेक्षित आहे. मात्र विविध कारणामुळे ही परीक्षा 2 वेळा घेणे शक्य होत नाही. परीक्षेतील घोटाळा समोर आल्यानंतर आता टी.ई.टी. परीक्षा सुरळीतपणे व्हावी या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून टी.ई.टी. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात टी.ई.टी. परीक्षा अर्ज स्वीकारून परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाने नियोजन होते. परंतु ऑनलाईन परीक्षा केंद्र उपलब्ध असणे आणि माध्यमनिहाय परीक्षा घेण्यासाठी तयारी असणे गरजेचे आहे. त्यातच मराठी, हिंदी, गुजराती, कानडी, उर्दू अशा विविध भाषावरील प्रश्न परीक्षेत विचारले जातात. दरम्यान 3 वेगवेगळ्या माध्यमांमध्ये परीक्षा घेण्याबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागत होती. मात्र परीक्षेला अधिकच विलंब होत असल्याने आता ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य शासनाने परिषदेला ऑफलाईन परीक्षा घेण्यास मान्यता दिली असून येत्या मे महिन्यात ऑफलाईन पद्धतीने टी.ई.टी. परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे. संबंधित विभागाला सविस्तर सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे टी.ई.टी. परीक्षेची प्रतीक्षा असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, जी काही टी.ई.टी. परीक्षा संभाव्य टी.ई.टी. परीक्षा 2024 फेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिल या 2-3 महिन्यात होणार होती. मात्र आता ती लोकसभेच्या आचारसंहितेच्या सावटाखाली गेल्यामुळे आता ती पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तर आता ही नियोजित परीक्षा ही मेमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी पण अजूनही डेट फिक्स नसल्यामुळे मेमध्ये किंवा जूनमध्ये ही होऊ शकते. परिषदेचे जे काही अध्यक्ष आहेत, तर ही परिषदेची कार्यशाळा ही दरम्यान त्यांनी वक्तव्य केलं आहे की यंदा ही टी.ई.टी. ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. परिषदेतर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेशी संबंधित निवेदने देणे आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आचारसंहितेमुळे परीक्षेला विलंब झाला तरी 15 मे नंतर टी.ई.टीचे नियोजन होईल. डॉक्टर नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. तर मित्रांनो, ही होती टी.ई.टी. संदर्भात थोडक्यात अपडेट्स बातमी. तर मित्रांनो, टी.ई.टी. ऑनलाईन घेऊन निकाल लवकर जाहीर करणे शक्य आहे. मात्र ऑफलाईन परीक्षेमुळे नियोजनासह निकाल जाहीर करण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अवधी मिळणार आहे. तसेच यापूर्वीच्या परीक्षामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिषदेकडून अत्यंत काळजीपूर्वक परीक्षा नियोजन केले जाणार आहे. मित्रांनो, जे काही 2021चे टी.ई.टी. परीक्षेमध्ये जे काही घोटाळ्याचा उघडकीस आला होता, त्यानंतर या बरेचशी टी.ई.टी. परीक्षा बदनाम झाली. त्यामुळे आता त्यांनी परिषदेने पूर्ण काटेकोरपणे पालन करून सर्व नियम व्यवस्थित करून आपल्याला ऑफलाईन घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे टी.ई.टी. परीक्षा पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ऑफलाईन केली जात आहे. त्यासाठी मित्रांनो, त्याचे परिषदेचे नियोजनही चालू आहे. तर मित्रांनो, यावेळेस ऑफलाईन घेतल्यामुळे बराचसा विलंब परीक्षेला होऊ शकतो. त्यामुळे आपणास भरपूर वेळ शिल्लक आहे अभ्यासासाठी. मे किंवा जूनमध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याचा अभ्यासासाठी वेळ आहे. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करून टी.ई.टी. परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आचारसंहिता संपताच ही परीक्षा कधी पण होऊ शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मित्रांनो, ही होती टी.ई.टी. संदर्भात छोटी अपडेट्स. अजूनही अपडेट्स टी.ई.टी. संदर्भात आल्या तर आपल्यापर्यंत कळवण्यात येतील.
व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून TET असो, टेट असो किंवा इतर शिक्षक भरती संदर्भात सर्व अप टू डेट्स आपल्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल. त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत फास्ट पद्धतीने व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल. तर धन्यवाद. प्लीज टू सबस्क्राईब.